शेतकरी मित्रांनो, काल दिनांक 18 जून 2024 रोजी जवळपास 4.25 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 17वा हप्ता हा देशभरातील 9.3 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे। जवळपास 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी या ठिकाणी शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आलेला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून एका विशेष कार्यक्रमात हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे। तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 17वा हप्ता मिळालेला आहे। तर ज्यांना मिळाला त्यांनी या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा। आणि आता ज्या शेतकरी बांधवांना हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता मिळाला नसेल तर त्यांनी आता नेमकं काय करायचं। तर मित्रांनो, लक्षात असू द्या की हा जो 17वा हप्ता आहे तो काल जमा करण्यात आलेला आहे। तर येत्या 2 ते 3 दिवसात सुद्धा हा जो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आहे तो या ठिकाणी खात्यात जमा होत राहील। ज्यांना काल मिळाला नाही त्यांना आज मिळेल, आजही मिळाला नाही तर मग उद्या सुद्धा मिळू शकतो, परवा सुद्धा मिळू शकतो। म्हणजे 3 ते 4 दिवसात हा 17वा हप्ता या ठिकाणी जमा होऊ शकतो। जसं की आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याच्या वेळी पाहिले होते की पहिल्या दिवशी जमा न होता दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी 16वा हप्ता हा जमा झालेला होता। तर अशाच प्रकारे 17व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा होऊ शकते आणि आज सुद्धा जमा होऊ शकतो, उद्या सुद्धा जमा होऊ शकतो आणि परवा सुद्धा जमा होऊ शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्ता मिळालेला होता तर त्यांना नक्कीच 100% हा हप्ता मिळणार आहे। आज उद्या परवापर्यंत हप्ता मिळून जाईल। आणि ज्या शेतकरी बांधवांचे मागील हप्त्यांमध्ये काही त्रुटी होती, त्रुटींमुळे मागील हप्ते जमा झालेले नव्हते, परंतु नंतर त्यांनी आपली त्रुटी दूर केली, आपली लँड सीडिंगचा प्रॉब्लेम दूर केला किंवा मग आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल, आधार संलग्न बँक खाते या ठिकाणी अटॅच केले असेल, तर अशा शेतकरी बांधवांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर त्यांना मागील हप्ता मिळालेला नव्हता आणि हा हप्ता सुद्धा अजूनपर्यंत मिळाला नसेल तर त्यांनी या ठिकाणी वाट पाहायची आहे। आणखीन 2 ते 3 दिवसामध्ये हप्ता जमा होऊ शकतो। आणखीन जमा नाही झाला तर मग मात्र त्यांना या ठिकाणी आपले पीएम किसान स्टेटस चेक करायचे आहे आणि ते स्टेटस घेऊन कृषी विभागात या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे अपडेट होते। तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता मिळाला आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।